नमस्कार मित्रांनो. 2026 हे संपूर्ण वर्ष तुळ राशीसाठी नवीन दिशादर्शक ठरणार आहे. तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा तुम्हाला उत्तम प्रकारे साथ देणार आहे. खास करून जवळ-जवळ मे महिन्यापर्यंत हा जो गुरु आहे, हा गुरु तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि त्यामुळेच तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसणार आहे. अर्थात तुमचे जे अंगभूत गुणधर्म आहेत, ते म्हणजे तुम्ही मेहनती आहात, तुमचा जी बुद्धी आहे ती सुद्धा अतिशय चांगली असते आणि सारासार विचार करण्याची पद्धत आणि निर्णय घेण्याची क्षमता ही तुळ राशीमध्ये नेमकी अचूक असते. आणि अशाच प्रकारचा काही अनुभव तुम्हाला 2026 मध्ये येणार आहे आणि त्याचा संपूर्णपणे तुम्हाला लाभ घ्यायचा आहे. साधारणतः जून नंतर जो गुरु आहे हा तुमच्या 10व्या स्थानामध्ये राशी परिवर्तन करणार आहे. काळजी करू नका, त्याचे सुद्धा अतिशय उत्तम असे परिणाम तुम्हाला करिअरच्या संदर्भात मिळणार आहे. थोडंफार प्रमाणात आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल, कारण शनी जो ग्रह आहे हा तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि जवळजवळ जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत हा जो शनी आहे, शनी वक्री असणार आहे. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम मिळणार नाही, काळजी करू नका. एकंदरीतच सांगायचं झालं, हे संपूर्ण वर्ष तुळ राशीसाठी अतिशय सुव्यवस्थित असणार आहेत. परंतु या वर्षामध्ये सुद्धा काही महिने आहेत, त्या संदर्भामध्ये थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. या संदर्भातली आपण खुलासेवर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर साधारणतः 16 जानेवारीपर्यंतचा जो कालावधी आहे, त्यामध्ये थोडंसं घरातील जे व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. अर्थात त्याचा सुद्धा फारसा मोठा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही. परंतु या दरम्यान वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. म्हणजेच नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं किंवा वास्तूच्या संदर्भात रिनोव्हेट करणं किंवा उपाय करणं, अशा संदर्भातली कामं तुम्ही या दरम्यान निश्चितपणे हाती घेऊ शकता. या संपूर्ण कालावधीमध्ये तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. साधारणतः 24 फेब्रुवारीपर्यंत हा जो मंगळ आहे, मंगळ तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार. लक्षात घ्या, 16 जानेवारीपासून 24 फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे थोडंफार लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, की गुरुची दृष्टी ही तुमच्या पंचमावर येणार आहे. त्यामुळे जरी काही त्रास झाले, तरी त्याचे एंड रिझल्ट म्हणतो, अगदी टोकाचे परिणाम तुम्हाला मिळणार नाही आणि याला कारणीभूत असणारा गुरु हा तुमच्या मदतीला नक्की धावून येणार आहे. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजेच परीक्षेचा हा कालावधी असणार आहे, मात्र तो तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. असं जरी असलं तरी सुद्धा तुम्हाला तुमची मेहनत तर करावीच लागेल आणि जे तुम्ही एफर्ट द्याल, जे तुम्ही मेहनत घ्याल, त्याचे रिझल्ट्स मात्र तुमच्या अपेक्षेप्रमाणे नक्की मिळतील. काळजी करू नका. साधारणतः 3 एप्रिलपासून ते जवळ-जवळ संपूर्ण 12 मेपर्यंतचा जो कालावधी आहे, त्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील, कारण मंगळ आणि शनी दोघांचं भ्रमण तुमच्या 6व्या स्थानात होणार आहे. आधीपासूनच जर का तुम्ही कुठल्या आरोग्याच्या संदर्भात जर का तुम्हाला काही व्याधी असेल, तर त्या संदर्भातले काही संकेत तुम्हाला मिळू शकतील. लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात दोन्ही प्रकारचे अनुभव येतील. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुमच्यापेक्षा कमी याच्यावरती काम करणारी जे माणसं आहेत त्यांच्याकडून थोडासा त्रास होऊ शकेल. मात्र काळजी करू नका, तुम्हाला करिअरच्या संदर्भातल्या नवनवीन संधी या दरम्यान निश्चित उपलब्ध होतील. आरोग्याचा संदर्भ थोडा महत्त्वपूर्ण राहील. जवळजवळ 12 मे पासून ते 21 जूनपर्यंतच्या कालावधीमध्ये जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवाद होणं, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. जवळजवळ 21 जून ते 3 ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रलोभनांना बळी पडू नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. प्रलोभनं म्हणजे झटपट श्रीमंत होणं किंवा शॉर्टकट्स घेणं किंवा कधी-कधी आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन चुकीचे निर्णय घेणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी करू नका. त्यामध्ये फसण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. याचप्रमाणे दिनांक 3 ऑगस्ट ते जवळजवळ 3 सप्टेंबर हा कालावधी मात्र उत्तम राहील. या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहात. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर राहतील. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातल्या काही चांगल्या संधी तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. जे पब्लिक पर्सनॅलिटी आहेत, साधारण तुळ राशीच्या व्यक्ती हा पब्लिक पर्सनॅलिटीज असतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम राहील. म्हणजे प्रकाशात येणं, अपेक्षेप्रमाणे कामं होणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित होतील. साधारण 2 जूनच्या दरम्यान किंवा 2 जून नंतर जो गुरु आहे, हा गुरु तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे राशी परिवर्तन करून. अर्थात दशमस्थ जो गुरु आहे हा सुद्धा खूप चांगला राहील. साधारण जूनपासून पुढे
जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले नवनवीन संधी तुम्हाला मिळू शकतील. तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. वरिष्ठाकडून तुमच्या कामाला दाद मिळू शकेल. याचप्रमाणे नवनवीन संधी कामाच्या संदर्भात किंवा तुमच्या जे करिअर त्या संदर्भात मिळेल. करिअरच्या संदर्भामध्ये नवीन काही करायचं असेल, तर त्या संदर्भात उपयुक्त असं वातावरण तयार होईल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. नवीन इन्व्हेस्टमेंट वगैरे होऊ शकेल. फक्त हा जो गुरु आहे, गुरु आरोग्याच्या संदर्भात ते थोडेफार त्रास तयार करू शकेल. कारण तुमच्या षष्ठ सणास शनीचं सुद्धा भ्रमण असणार आहे, त्या दरम्यान तो वक्री असणार आहे. फक्त आरोग्याचा संदर्भ हा या ठिकाणी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जवळ-जवळ 3 सप्टेंबरपासून ते 13 नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीमध्ये गुरु आणि मंगळ हे तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. इथे तुम्ही कार्यकर्तृत्वाने चमकाल. स्वतःच्या मेहनतीने तुम्ही पुढे जाल. अर्थात तुमची जी रास आहे मेहनती आणि बौद्धिक सुद्धा चांगलं आहे. त्यामुळे या दरम्यान तुमच्या करिअरला नवीन कलाटणी मिळू शकेल आणि ती अतिशय उत्तमच असणार आहे. फक्त इथेच एकच गोष्ट लक्षात घेणं गरजेचं राहील. वादविवादापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. जवळ-जवळ 13 नोव्हेंबरपासूनचा पुढचा जो कालावधी आहे, त्यामध्ये थोडेसे जे स्पेंडिंग्स असतील, खर्च असतील, त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मंगळ आणि केतूची युती जी आहे, ती या दरम्यान तुमच्या लाभस्थानात होणार आहे. त्यामुळे थोडंफार तुमचे जे खर्च असतील, त्याकडे लक्ष द्या आणि ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंफार लक्ष देणं गरजेचं राहील. या महिन्यातले जे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण त्या संदर्भात सांगायचं झालं, तर पहिलं सूर्यग्रहण, चंद्रग्रहण असणार आहे, जे 17 फेब्रुवारीला सूर्यग्रहण आणि जे चंद्रग्रहण असणार आहे, ते 3 मार्चला असणार आहे. या दरम्यान आर्थिक संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. अनावश्यक आर्थिक खर्च वगैरे तुमचे जास्त होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. दुसरं जे ग्रहण असणार आहे, ते 12 ऑगस्ट जे सूर्यग्रहण असणार आहे, ते 12 ऑगस्टला असणार आहे आणि जे चंद्रग्रहण असणार आहे, ते 28 ऑगस्टला आहे. तर या दरम्यान आता सांगितल्याप्रमाणे खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक अतिरिक्त खर्च करू नका आणि आर्थिक संदर्भात झटपट श्रीमंत होण्याच्या मार्गांपासून लांब राहणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, तुमची जी राशी आहे, ती थोडीशी लॅविश लाईफस्टाईल जगणारी आहे. तर कधी-कधी खर्च आहे, हे अनावश्यक होतात. फक्त याच गोष्टीकडे लक्ष द्या. परंतु बॉटम लाईन या संपूर्ण 2026ची हीच राहील, की या संपूर्ण वर्षामध्ये तुमच्या आयुष्याला नवीन दिशा निश्चितच मिळणार आहे. फक्त थोडीशी मेहनत करा. थोडासा विचार करून जर का तुम्ही निर्णय घेतले, तर ते अचूक ठरतील आणि येणाऱ्या कित्येक वर्षासाठी हे तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारं निश्चितच ठरणार आहे. तर मित्रांनो, हे होतं तुळ राशीचं 2026 करताचं संपूर्ण वर्षफळ. धन्यवाद.